घटकाची आपण ओळख करून घेऊ की नेमकं काय काय या घटकामध्ये विचारलं जातं. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की या घटकावर म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला परीक्षामध्ये विचारतात. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत याची बेसिक कन्सेप्ट की मूलभूत संकल्पना याची काय आहे आणि कशा पद्धतीने आपण काय करू शकतो या प्रश्नाला सोडवू शकतो. त्याच्यानंतर आपण बघूया क्वेश्चन आस्क्ड इन द एक्झाम म्हणजे आजपर्यंतच्या पोलीस भरतीच्या परीक्षांमध्ये या घटकावर कशा कशा प्रकारचे परीक्षेत प्रश्न विचारले हे आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण शॉर्ट टाइम मध्ये याचं रिव्हिजन करून घेऊ आणि रिव्हिजन केल्याच्या नंतर आपला हा घटक संपेल. ओके, चला तर मग येस, सर्वांचं मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा. आजच्या हस्तांदोलन हे घटक झाल्याच्या नंतर आपण सर्व आतापर्यंतचे जे घटक आपण अभ्यास करतो त्याच्यावर थोडंसं एक रिव्हिजन सुद्धा आपण घेणार आहोत. ओके, चला तर स्टार्ट करूया. आय होप सर्वांना माझा व्हॉइस आणि पीपीटी क्लिअर आहे. ज्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ क्लिअर नाही त्या विद्यार्थ्यांनी सेटिंग मध्ये जाऊन पिक्सलच्या ठिकाणी 720 हे काय करायचं सिलेक्ट करायचं, तुम्हाला व्हिडिओ हे क्लिअर दिसून जाईल. ठीक आहे, बघा या परीक्षेमध्ये तुम्हाला काय करतात या घटकावर की दोन प्रकारचे प्रश्न विचारतात. एक प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा. काय केलं जाते बघा, आपण काय करतो सध्याला म्हणजे औपचारिक हस्तांदोलन असते. औपचारिक ओके, काय असते की आपण एकमेकांना जेव्हा भेटतो कुठे, ठीक आहे, म्हणजे मग ते सामने असतील, त्याच्यानंतर स्पर्धा असतील. ओके, मग अशा वेळेस मध्ये एक औपचारिकता काय करत हात मिळवणी केली जाते, जे की आता आपण कोविडमुळे करत नाही. हात मिळवणी केली जाते. समजा आता ए हा व्यक्ती आहे आणि बी आहे, तर या व्यक्तीसोबत काय करत आहे, तो हात मिळवणी करत आहे. तर परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारले जातात की समजा एका सामन्यामध्ये 20 हे होते प्लेयर्स होते, ठीक आहे, आणि मग त्यांनी एकमेकांसोबत हात मिळवणी केली तर मग कशा प्रकारे अजून एकमेकांसोबत कुस्तीच्या किती मॅचेस घ्याव्या लागतील, तर किती वेळेस हस्तांदोलन होतील, हे आपल्याला काय केलं जाते, विचारलं जाते. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागणार आहे याच्यासाठी एक सूत्र लक्षात ठेवणार आहे. कारण समजा जर एखाद्या सामन्यामध्ये 20 लोक आहेत, आता समजा हा एखादा व्यक्ती आहे राजेश, टीमचा कॅप्टन आहे हा, आणि दुसरी एक टीम आहे टीम बी. आता या टीम मध्ये समजा 20 सदस्य असतील, तर ए हा व्यक्ती त्या प्रत्येकातल्या 1 2 3 4 5 6 आणि असं हे 20व्या म्हणजे प्रत्येक खेळाडू सोबत हस्तांदोलन करत असेल तर राजेशने किती वेळेस हस्तांदोलन केले, असा एक प्रकारचा प्रश्न याच्यावर काय केला जातो, विचारला जातो. त्यानंतर काय विचारलं जाते, किंवा समजा जर 25 लोक एकत्र आले 25 लोक एकत्र आले 25 लोक एकत्र आले आणि 25 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने काय केलं हस्तांदोलन केलं एकदा, ठीक आहे, तर एकूण किती हस्तांदोलन होतील, अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न काय करतात त्याच्यावरती विचारले जातात. तर मग या प्रश्नांना सोडवण्याचा एक खूप सोपा पर्याय आहे. तुम्हाला एक सूत्र दिलेलं जाते आणि त्या सूत्राच्या मदतीने जे आहे ते तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह करायचे. चला ठीक आहे, तर डायरेक्टली आता आपण प्रश्न बघूया याचा. पहिला प्रश्न बघा, एका कुस्ती स्पर्धेमध्ये 5 मुलांनी सहभाग घेतला आहे. प्रत्येक मुलाला दुसऱ्या प्रत्येकाबरोबर कुस्ती खेळायची आहे, तर कुस्तीच्या एकूण किती मॅचेस घ्याव्या लागतील, आणि पर्याय आहेत 8 20 9 10. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे तोंडपाठ आहे, ठीक आहे, तरी सुद्धा संमिश्र प्रकारच्या प्रश्नामध्ये हा घटक एखाद्या मार्कासाठी विचारला जातो. चला बघूया फर्स्ट आन्सर, व्हेरी इझी, खूप सोपं. फर्स्ट आन्सर 10. फर्स्ट आन्सर सिद्धार्थ धुर्दावे 10, प्रकाश क्षीरसागर 10, प्रदीप साळवे, संदीप पवार, व्हेरी गुड. ठीक आहे, सर्वांना तिथे दीक्षिता कांबळे यांचं पण आन्सर 10 आले. येस, बेसिक कन्सेप्ट आपण काय समजून काय करणार आपण याच्यासाठी, बेसिक कन्सेप्ट मध्ये बेसिक कन्सेप्ट आपण अगोदर काय करणार बघा, आपल्याला एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे, एक सूत्र ज्याच्यामध्ये तुम्हाला माहित असेल की हस्तांतरण करण्यासाठी n कंसात n - 1 डिवायडेड बाय 2, याला काय असं पण लिहितात काय जण, n - 1 डिवायडेड बाय 2.
या सूत्राचा काय करायचं तुम्हाला वापर, या सूत्राचा वापर. ठीक आहे. जिथे n काय असतो, n बरोबर की किती सदस्य, सामने, व्यक्ती. ठीक आहे. कोणतीही संख्या तुम्हाला जी दिलेली असते, कोणतीही संख्या काय केलेली असते तुम्हाला जी दिलेली असते, ते काय करायचे तुम्हाला त्याच्यामध्ये या n नंबर, n म्हणजे नंबर, हे n इज इक्वल टू नंबर. तर हे तुम्हाला काय करायचं असते, या नंबरच्या ठिकाणी ठेवायचं असते आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचे, त्याचं जे आहे ते उत्तर काढायचे. आता बऱ्याच जणांचा आन्सर 10 आले, पण काही जणांचा आन्सर 20 सुद्धा यायले. ठीक आहे. बघा, दोन आन्सर आलेत आपल्याकडे, एक 10 आहे आणि एक 10 आणि एक 20. तर आपण आता बघूया या सूत्राचा वापर आपण कसं करू. ठीक आहे. आता बघा काय करता येईल आपल्याला, हे सूत्र लिहिलं आपण, n कंसात n वजा 1 भागिले 2. ठीक आहे. आता हे सूत्र कसं आलं हे लक्षात घ्या. हे सूत्र कसं तयार झालं, सूत्र कसं तयार झालं, कारण n मायनस म्हणजे इथं काय, त्या अंगाची संख्या आहे की तो सदस्य कोणता आहे, तो सदस्य कोणता आहे, जो कोणी हात मिळवला, किंवा ती स्पर्धा कोणती आहे, ती स्पर्धेमध्ये आता किती मुलं सहभागी आहेत, 5 मुलं. तर मग इथं n ची जी व्हॅल्यू होईल, n बरोबर 5. जसं आपण शाळेमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना सुद्धा लिहित होतो, गिवन काय आहे आपल्याला, n बरोबर 5. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला या सूत्रामध्ये दुसरी कोणती टर्म दिली नसताना आपल्याला डायरेक्टली काय काढायचे, ते आन्सर काढायचे. तर n बरोबर 5 होईल इथं, 5 कंसामध्ये. आता हे 5 वजा 1 आहे, तर n च्या ठिकाणी 5 होईल, वजा 1 आणि गुणिले भागिले 2. आलं का लक्षात? तर मग आता काही काही जणांना काय होते, इथं सुद्धा कन्फ्युज होते बऱ्याच जणांना. आता काही काही जण काय करतात बघा, गुणाकाराची जी मेथड असते आपल्याला म्हणतात की सरळ सरळ पद्धतीने, सरळ पद्धतीने गुणाकार करत असताना, आता इथे आपण जसं काल पण एक एक्झाम्पल बघितलं होतं की QL डिवायडेड बाय E इज इक्वल टू व्हॉट. तर या ठिकाणी आपल्याला हे सोडवत असताना सर्वात अगोदर काय करावे लागेल, नंबर फर्स्ट, या दोघांमध्ये जे आहे याच्या अगोदर आपल्याला सर्वांना माहित आहे की स्टेप नंबर 1 काय असते, कधीही आपल्याला कंस सोडून घ्यायचा असतो. काय सोडून घ्यायचा असतो, कंस सोडून घ्यायचा असतो. हे खूप जणांना माहिती आहे, पण काय ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी, जे आज फर्स्ट टाइम याला बघायला, 5 ला 5 असाच ठेवल मी इथे. त्याच्यानंतर कंसाला कंस राहील, 5 वजा 1, 5 वजा 1 सर्वांना माहिती आहे 4. आता भागिले 2, काय येईल, भागिले 2. ही आली पहिली स्टेप आपली. त्याच्यानंतर आता आपल्याकडे काय आहेत, या दोन गोष्टी. तर 5 आणि जेव्हा कंस दोन गणितामध्ये गणितामध्ये दोन घटकामध्ये कोणतंही चिन्ह नाही, घटकामध्ये किंवा अक्षरांमध्ये किंवा कंसांमध्ये, कंस कोणतेही चिन्ह नाही, कोणतेही चिन्ह नाही, याचा अर्थ कोणतं चिन्ह असते, गुणाकाराचं. कोणतं चिन्ह असते, गुणाकाराचं चिन्ह असते. ठीक आहे. बघा आता इतका सोपा प्रश्न होता, सर्वांचा आन्सर 10 यायला पाहिजे होतं, पण काही जणांचं आन्सर 20 आलेले, काय हरकत नाही, समजून घ्या. सर्वजण, काही जण उशिरा आलेले आहेत, तर सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. ठीक आहे. बघा आपण आता काय केलं, फक्त एक सूत्र लिहिले, एक सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं, जिथे n ची व्हॅल्यू काय आहे, 5 आहे. मग आता 5 आणि 4, आता या दोघांमध्ये, ठीक आहे, या दोघांमध्ये काय आहे, काही नाही, याचा अर्थ हे 5 गुणिले, आता या दोघांमध्ये इथे काही नाही, याचा अर्थ कोणतं चिन्ह असेल, गुणाकाराचे चिन्ह असेल. कोणतं चिन्ह असेल, गुणाकार. 5 गुणिले 4 भागिले 2. ओके. ठीक आहे. आता सर्वांना माहित आहे की 5 गुणिले 4 या दोघांचा गुणाकार येईल 20, आणि 20 च्या नंतर भागिले 2, तर 2 1 जा 2, बे 1 बे, आणि बे 0 0. तर उत्तर जे आहे ते फायनल आपलं काय असेल, 10 असेल. ओके. इज इट क्लिअर? ऑप्शन नंबर 4, 10 इज द 100% करेक्ट आन्सर. शेवटचा आन्सर काय येणार आहे, 10 येणार आहे. आता काही ठिकाणी काय चूक होते बघा, लक्ष द्या. काही विद्यार्थी याला काय करतात, आता इथं 5 आणि 4 मध्ये कन्फ्युजन काय होते, की काही जण याला कशा पद्धतीने सोडवतात, जसे की या 5 आणि 1 मध्ये या 5 ला 5 असंच ठेवतात. त्याच्यानंतर मग हा 2 आहे, मग 5 वजा 1, ठीक आहे,
मग काही जण काय करतात, त्याला अशा पद्धतीने पण सोडवतात, 2 गुणिले 2 2.5. आता 2.5 इंटू मग त्याच्यानंतर 5 वजा 1 4, मग त्याच्यानंतर परत 2. अशा पण पद्धतीनं मेथडने करता येते, पण तो आपल्याला जी मेथड आहे, ठीक आहे, तर ते त्या मेथडने आपल्याला गेलेलं कधी पण चालेल. कंच भागो बेव हे सर्वांना माहीतच आहे. ठीक आहे. पदावली जसं सोडवतो आपण, त्या पदावलीच्या नियमानुसार आपल्याला जाणं इथं गरजेचं आहे. आता तुम्ही याला तोंडी पण याला असं पण करू शकता, 2/5 म्हणजे 2.5 येईल. 2 पॉइंट इंटू 4 इज इक्वल टू पण 10 आन्सर येते. आलं का लक्षात सर्वांच्या? अगोदर समजून जा की गुणाकार कसा होतो. त्याच्यासाठी हा कंस अगोदर सोडवणं महत्वाचं आहे, हा कंस. ओके. अगदी त्याच पद्धतीनं जसं आपण कंसामध्ये बघा a प्लस बी कंसाचा वर्ग जेव्हा आपल्याला दिला असतो, तेव्हा आपण त्याला पण लिहिताना काय करणार, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. मग इथं सुद्धा आपल्याला काय, a चा वर्ग आहे, त्याच्यानंतर 2 आहे, त्याच्यानंतर गुणाकार a आहे, a च्या नंतर b आहे, b च्या नंतर काय, b चा वर्ग आहे. मग आपण अगोदर काय करतो, तिथे आपल्याला अगोदर काय करून घ्यावे लागेल, या पद्धतीनं यांचा जे गुणाकार आहे, आता हे गुणाकार आहे, ठीक आहे. तर आपल्याला या दोघांमध्ये, ह्या 2 मध्ये a मध्ये आणि a मध्ये आणि b मध्ये काही नाहीये, म्हणजे कोणतं चिन्ह आहे, गुणाकाराचं चिन्ह आहे. आलं का लक्षात? आलं सर्वांना? म्हणजे समजा तुम्हाला इथं दिलं असेल a बरोबर 2 आणि b बरोबर 3, तर a प्लस b चा वर्ग बरोबर किती हे काढा. तर याचा अर्थ काय होतो, की हे 2 अधिक 3 कंसाचा वर्ग म्हणजेच 5 अधिक कंसाचा वर्ग बरोबर 25 असा आन्सर होत नाही. हे अशा पद्धतीने होणार नाही, कारण त्याचं पूर्ण रूप काय आहे, हे आहे. ओके. चला, हे सर्वांना माहिती आहे, पण काय विद्यार्थी आहेत ते ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी सांगतो. ठीक आहे. तर हे आन्सर जे होईल आपलं फायनल लास्ट जे आन्सर असणार आहे, ते जे उशीर आले ते बघा लक्षात घ्या, आपल्याला फॉर्म्युला लावायचा n कंसात n वजा 1 डिवायडेड बाय 2. ठीक आहे. n वजा जिथं n बरोबर असेल सदस्य, स्पर्धा आणि व्यक्ती आणि मुले. ओके. हा, आता इथं आपल्याला दिलेलं n काय आहे, तर 5. 5च्या नंतर आपल्याला 5 वजा 1 करायचे डिवायडेड बाय 2. याचाच अर्थ काय होईल, 5 गुणिले 4 होईल. 5 गुणिले 4 2 होईल, 5 चूक 20 आणि भागिले 2 बरोबर 10. ऑप्शन नंबर 4 इज द 100% करेक्ट आन्सर. आता हे आपल्याला इतकं सगळं करत बसायचं नाहीये. हे सर्व आपल्याला करत बसायचं नाही. आपल्याला डायरेक्टली काय करायचं, इथं दिलेले 5 त्याला आपण काय करणार, डायरेक्टली 5 वजा 1 तोंडी करणार, 20 भागिले 2 बरोबर 10. ओके. चला नेक्स्ट. आता तोंडी सांगा सर्वांनी उत्तर. 2 सेकंदामध्ये प्रत्येकाचा आन्सर आला पाहिजे. बघा या चॅप्टर मध्ये असंही काही नाहीच आहे की तोंडीच प्रश्न काढण्यासाठी आहे. ते 2-2 सेकंदामध्ये फास्ट सर्वांनी याची उत्तर सांगा. एका पार्टीत 20 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने एकदा एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण हस्तांदोलने किती होतील? येस, फर्स्ट आन्सर सिद्धार्थ दुर्दाबे 190. ओके. येस, 190. चला, काय आहे बघा, काहीच नाही. 20 लोक आहेत, 20 गुणिले 19 होईल डिवायडेड बाय 2 होईल. बरोबर. आता 20 गुणिले 19 मध्ये किती होणार आहे, 380 भागिले 2, आणि 380 भागिले 2 म्हणजे काय येणार आहे, 190. ओके. आलं लक्षात सर्वांच्या? हा, आता काही जण अजून या मल्टिप्लिकेशन ज्याला अजून कसं फास्ट करायचं हे बघा. 20 गुणिले 19 मध्ये, आता तुम्हाला माहित आहे हे काय विषम संख्या आहे, हे काय ऑड नंबर आहे, हे इवन आहे. ओके, हे काय इवन आहे, सम आहे, हे विषम आहे. तुम्ही याचा जर गुणाकार केला तर हे 9.5 येईल. आणि मग 20 गुणिले 9.5 करता येण्यासाठी काय तुम्हाला अवघड जाते. मग अशा ठिकाणी काय करायचं, तुम्हाला माहित आहे की कोणत्याही संख्येला जर 10 न गुणलं किंवा 1 न गुणलं तर तीच संख्या बरोबर आहे, 1 0 एक्स्ट्रा लावा लागते. मग मी तोंडी कसं करणार, मी सरळ याच्या अर्धे करणार. काय करणार, मी 20 च्या अर्धे केले 10 आणि त्याच्यानंतर 20 च्या एक संख्या जी होती 19, 190. ठीक आहे. आलं लक्षात? डायरेक्टली अशा पद्धतीने करायचं, या कन्फ्युजन मध्ये आपल्याला वेळ घालायचा नाही. ओके. चला नेक्स्ट.
50 व्यक्तींनी एकमेकांना हस्त आंदोलन केले तर एकूण किती वेळेस हस्त आंदोलन होईल? सर्वात इझी घटक आहे हा. त्याच्यामुळं आपण याला सर्वात शेवटी ठेवलेलं आहे. आपण सुरुवातीच्या काळामध्ये बेनाकरत्या बैठक व्यवस्था याच्यावरचे सर्व जे आहेत ते आपण ते सर्व घटक कव्हर केलेले आहेत. ते सर्वांनी ते व्हिडिओ YouTubeच्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. ते सर्वांनी एकदा कृपया सर्वांनी त्याचा अभ्यास करायचा. प्रदीप साळवे 1225, सिद्धार्थ दुर्दावे 1225. ओके, चला. प्रतीक बारडे, महेश मस्तूर, श्वेता कांबळे, मानसी मुसकवाड, दीक्षिता कांबळे, संदीप पवार. काहीच नाही याच्यामध्ये. किती व्यक्ती आहेत आपल्याकडे? 50. आता 50 गुणिले 49 डिवायडेड बाय काय होईल? काय होणार आहे? 49, 50 भागिले 2 भागिले 2. आता हे काय होईल? हे 25. 25 गुणिले 49 असं होणार आहे, हे मला माहित आहे. ठीक आहे. तर आता याचा गुणाकार करत बसण्याची गरज तुम्हाला नाही. याची काय करायची गरज तुम्हाला माहित नाही. बघा, 5 आहे युनिट डिजिट, हे 5 आणि हे युनिट डिजिट काय आहे? ते 9. 5 9 45. आलं का लक्षात? आणि आपल्या युनिट डिजिट 5 आहे. दोनच ऑप्शन, हे कॅन्सल कट होते, हे कॅन्सल कट होते. 1275. 1225 का होणार नाही? बघा, 50 आणि 50. 50 चा वर्ग माहित आहे तुम्हाला किती आहे? 2500. त्याचे अर्धे आहेत आपले, म्हणजे हे 1250 च्या खालची व्हॅल्यू येते. 1225 इज द करेक्ट आन्सर. ओके, येस. चला नेक्स्ट. एका टुर्नामेंटमध्ये एकदा 16 संघांनी भाग घेतला. प्रत्येक संघाने एकदाच एका संघाशी सामना खेळला तर टुर्नामेंटमध्ये एकूण किती सामने खेळले गेले? दोन सेकंड मध्ये आन्सर. 120. संदीप पवार, व्हेरी गुड. संदीप पवार, मानसी मुसकवाड, महेश मस्तूर, प्रदीप साळवे, दीक्षिता कांबळे, ज्योत्स्ना गायकवाड, सिद्धार्थ दुधावे, गीता पाटील. सर्वांचा आन्सर 120. काहीच नाहीये, खूप इझी लेवलचे क्वेश्चन्स आहेत हे. ठीक आहे. बघा काय होईल इथे परत. 120 16 संघ आहेत. 16 संघ म्हणल्यावर आपला गुणाकार काय येणार आहे? 16 गुणिले 15. 16 कंसात 16 वजा 1 भागिले 2 म्हणजेच काय होईल? 16 गुणिले 15 भागिले 2. आता 8 15 into 8 120. 120 इज द 100% करेक्ट आन्सर. जे नवीन विद्यार्थी आहेत त्या सर्वांना सुद्धा काय येते, सर्वांचं काय करायचंय तुम्हाला, हे करायचंय. सर जुन्या विद्यार्थ्यांना तर येतात, पण ज्यांनी फर्स्ट टाइम हे लेक्चर बघत आहेत, फर्स्ट टाइम ज्यांनी हस्त आंदोलन शिकत आहे, त्यांना सुद्धा हे चॅप्टर आला पाहिजे. महेश मस्तूर सर, व्हॉट्सअप ग्रुप आहे का? व्हॉट्सअप ग्रुप सध्याला नाहीये, पण त्याचे टेलिग्राम ग्रुप आहे आपल्याकडे. तुम्ही टेलिग्राम ग्रुपच्या जे डिस्कशन सेशन आहे, आपला डिस्कशन ग्रुप त्या चॅनलचा, त्याच्यावरती तुम्ही तुमचे जे शंका असेल किंवा तुमच्याकडे काही प्रश्न असतील, काही अडचणी असेल तर त्याच्यावर पोस्ट करू शकता. ठीक आहे. व्हॉट्सअप वरती सर्वजण कम्फर्टेबल नसतात, त्याच्यामुळे व्हॉट्सअप साठी हा ग्रुप बनवलेला नाही. ओके, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. एका मैदानावर 11 स्पर्धक उपस्थित आहेत. प्रत्येक स्पर्धकाच्या राहिलेल्या प्रत्येक खेळाडूंशी फक्त एकदा हस्त आंदोलन करतो तर एकूण किती हस्त आंदोलन होतील? टायपिंग मिस्टेक आहे ही. हस्त आंदोलन. टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल. महाराष्ट्र राज्य पोलीस भरती म्हणून नावाने टेलिग्राम चॅनल आहे माझं, किंवा तुम्ही माझ्या नावाने जरी सर्च करत जाईल तुम्हाला ते चॅनल मिळून जाईल. ओके, चला फास्ट आन्सर. फर्स्ट आन्सर आहे प्रदीप साळवे 55. संदीप पवार. संदीप पवार यांच्या स्पीड खूप चांगली आहे, जवळपास 11 आहेत. 11 गुणिले काय होईल? परत एकदा 10 भागिले 2. तर काय होणार आहे? तर बघा इथं तुम्ही 11 ला काय करू शकत नाही, डिवाइड करू शकत नाही, कारण हे काय होईल? 5.5 होईल. ठीक आहे. मग काय होईल इथं? तुम्ही 5.5 गुणिले 10 भागिले 2. ओके, सॉरी. तर हे काय होईल? 55 होईल. पण त्याच्यापेक्षा तुम्ही काय करू शकता? 11 गुणिले 10 भागिले 2 आहे, तर 2 पंचे 10, तर 11 गुणिले 5 हे 55. म्हणजे जास्त गणितामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. समसंख्येला भाग द्या. समसंख्येला
भाग द्या. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला गुणाकारामध्ये कन्फ्युजन येत नाही. व्हेरी गुड, सर्वांचा आन्सर बरोबर आहे. ओके, महेश मस्तेगौड, ओके, माय प्लेजर महेशजी. स्वप्नील भामरे, येस. चला, अविनाश राठोड, 110 होणार नाही. ठीक आहे, 110 11 गुणिले 10 55 होईल, 110 होणार नाही. ओके, 55 इज द करेक्ट आन्सर. चला नेक्स्ट. एका सभेतील 5 व्यक्तींनी एकमेकांशी हस्तांदोलन केल्यास किती हस्तांदोलन होतील? एक एक सेकंद मध्ये सांगा सर्वांनी. 5 व्यक्ती, 5 गुणिले 4 होईल भागिले 2, 20 भागिले 2 इज इक्वल टू 10. ओके, नेक्स्ट. एका सभेतील 5 व्यक्तींनी एकमेकांशी हस्तांदोलन केल्यास व्यासपीठावर एकूण 12 पाहुणे आहेत. त्यापैकी प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन केले तर एकूण हस्तांदोलने किती होतील? येस. जर तुम्हाला सेशन आवडत असेल, कृपया सेशनला सर्वांनी एकदा जरूर लाईक करा. 85 स्टुडंट आहेत. फर्स्ट आन्सर आलेला आहे आपल्याकडे. व्हेरी गुड. काही विद्यार्थ्यांची स्पीड खूप चांगली आहे बघा. इतकी स्पीड असली पाहिजे. महेश मस्तूर 66, सिद्धार्थ दुर्दावे, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, चला बघा काय होईल. पाहुणे किती आहेत आपल्याकडे? 12. 12च्या नंतर त्यापैकी प्रत्येकाने एकाशी एकदाच हस्तांदोलन केलं. 12 गुणिले काय होईल? 11 भागिले 2. 11 गुणिले 6, 66. आता इथं 12 गुणिले 11 मध्ये 2 हे 5.5 करू नका. ठीक आहे, हे त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल? कन्फ्युजन होईल. आलं का लक्षात? तर हे 11 गुणिले 66, 66 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट. एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे 18 संघ आलेले आहेत. प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळावायचा आहे. तर एकूण सामने किती होतील? हस्तांदोलन नावाचा एक आपला शेवटचा एक टॉपिक राहिला होता. त्याच्यासाठी आपण फास्ट मध्ये याला रिव्हिजन करत आहोत. इझी लेवल आहे यांची. यानंतर आपण आतापर्यंत जे घटक अभ्यासले होतो त्याचा एक हे करणार आहोत रिव्हिजन. त्याच्यावर सर्व संमिश्र प्रकार आपण घेणार आहोत. 153.